किरकोळ मधले रेट. नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. 3 साईडने एंट्री आहे मार्केटला. चायनावाल्या भाज्या पण मिळतील. आणि हा आहे आईसबर्ग, तो पोळा आहे, लोक पेटा पण म्हणतात त्याला. पेरू सारखा दिसणारा चोचो. दरवेळेला आपल्याला मार्केटमध्ये आले की काहीतरी नवीन दिसतो. का आला म्हणजे साताऱ्याचा आला. बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलं होतं. ती कच्ची नाही, हिरव्या कलरची. किलोचा हिशोब नाहीये, गड्डीचा हिशोब. लाकडाच्या ह्या साईडचा थोडी मोठी साईज. नावं या मावशीने सांगितलं तुम्हाला. गावठी गवार आहे, बारीक वाली गवार आहे. अरे भरपूर कांदे त्याच्यामध्ये. पालेभाज्या मात्र भरपूर आहेत मार्केटमध्ये. तो पण तोच रेट आहे, रेट विचारतच नाही. त्यापेक्षा मोठं किरकोळ भाजी मार्केट तुम्हाला कुठे मिळणार नाही. मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या बऱ्याच सबस्क्रायबर फॅमिलीची आपल्याला रिक्वेस्ट होती की आम्हाला किरकोळवाला भाजी मार्केट दाखवा. होलसेलवर तर आपण नेहमी दाखवत असतो वाशीचं, पण किरकोळवाला भाजी मार्केट दाखवा. आणि तेच आपल्या पाठीमागे आहे, या ठाण्याचं किरकोळ भाजी मार्केट. आणि याच्यापेक्षा मोठं किरकोळ भाजी मार्केट तुम्हाला कुठे मिळणार नाही, ठाण्यामध्ये तरी नाहीच मिळणार आहे. आणि हे दिवसभर चालू असतं बरं का. सकाळी 7-8 वाजल्यापासून रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत हे चालू असतं. आणि आजची तारीख आहे ती 25 ऑगस्ट 2026. आणि आजच्या तारखेला या ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे काय रेट आहेत किरकोळमध्ये ते आपण जाणून घेऊया. भरपूर सारे भाजीवाले, फळवाले बरेच सगळे बसलेले आहेत बघा इकडे. हा समोर आहे तो बघा जांभळी नाक्याचं सर्कल. जांभळी नाका आहे समोर, त्याच्या बाजूलाच हे भाजी मार्केट आहे. तुम्ही येऊ शकता. बाजूलाच तलावपाली पण आहे. आणि काय शिमला मिरचीचा रेट दादा? 20 रुपये पाव किलो शिमला मिरचीचा रेट आहे. आणि ते हे सर्व रेट मी तुम्हाला सांगणार नाही, हे पाव किलो वगैरे सांगणार आहे. 20 रुपयाला पाव किलो, 30 रुपयाला अर्धा किलो. आणि भेंडी काय दादा? बघा 30ला अर्धा. बघा भेंडी पण आहे ती 30 रुपयाला अर्धी आहे. चांगली आहे, कवळी भेंडी आहे पण चांगली आहे. आणि फरस बी कशी आहे दादा? 20 रुपयाला पाव किलो फरस बी आहे. बघा इकडे घेवडा आहे, तो पण तोच रेट आहे, रेट विचारतच नाही. बघा 20 रुपये पाव किलो, 30 रुपये अर्धा किलो. काही घ्या, कुठलीही भाजी घ्या, एवढ्या सगळ्या दिसतात तेवढ्या. तोंडल्याचा पण तोच रेट आहे इकडे. इकडे सगळे मकावाले बसलेले आहेत. कसे आहे मका? 100 रुपयाला 5. तेवढ्यात बघा बघा 6 करून मिळेल तुम्हाला मका. 100 रुपयाला 5, 6 देतील म्हणजे. आणि इकडे मस्तपैकी मका एकदम सोलली जाणार आहे, सोलून विकणार आहे ते म्हणजे. हे बघा गोडवाली मका आहे एकदम. कशी दे? हा बोला. 100 का 4 आहे, 100 का 5 आहे. बघा हे तर 100 रुपयाला 4 सांगतात, 100 रुपयाला 5 सांगतात की 6 करून देणार. आणि सगळ्यांकडे तुम्हाला हेच रेट मिळतील इकडे आल्यावर. दिसतं सगळं तुम्हाला पालेभाज्या. कशी जुडी आहे? बघा ही कोथिंबीरची जुडी 10-10 रुपयाची आहे, मोठी जुडी आहे. आणि शेपू कसा आहे? बघा शेपूची जुडी आहे ती 20 रुपयाला 1, 30 रुपयाला 2 शेपूच्या जुड्या मिळतील तुम्हाला. आणि मेथीची जुडी पण बघा, मेथी पण 20 रुपयाला 1 जुडी आहे. सॉरी 2 नाही, मेथी 20 रुपयाला 1 जुडी आहे, 30 रुपयाला 2 जुड्या मिळतील तुम्हाला. म्हणजे भरपूर कोथिंबीर आहे पाठीमागे. शेपू पण भरपूर दिसते तुम्हाला. पालेभाज्या मात्र भरपूर आहेत मार्केटमध्ये. आणि इकडे मटार आहे तो 100 रुपये किलो आहे. आणि कंटाळे कसे आहेत? बघा 70 रुपयाला पाव किलो आहे कंटोळे. आणि बारके आहे ते. होलसेल मार्केटमध्ये आपण मोठे बघितले होते, बारके 70 रुपयाला पाव किलो. शेंगा कशी आहे रे? 80 रुपयाला अर्धा किलो भुईमुगाची शेंग आहे. बघा त्याची मला वाटतं 100 आहे, 200 ग्रामची माती असेल. बघा हा वडीचा आळू आहे. बघा ही 50 रुपयाला या 2 जोड्या मिळतील तुम्हाला. 30 रुपयाला 1 जुडी आहे. हा आहे वडीचा आळू. आणि मेथी कशी आहे? 20 रुपयाला 10 बारकी मेथी. बघा 20 रुपयाला 10. म्हणजे या बारक्या जोड्या 10 येतील तुम्हाला. बारीक मेथी आहे ही, याला बारीक मेथी म्हणतात. आणि इकडे आहे कांद्याची पात. अरे भरपूर कांदे त्याच्यामध्ये. मला एक जवळजवळ 15-20 कांदे असतील, जास्तच असतील. आणि 30 रुपये ना. बघा 30 रुपयाला ही कांद्याची पात. आणि पालक कसा आहे? पालक आहे तो 20 रुपयाला. आणि 2 जोड्या घेतल्या तर 30 रुपयाला मिळतील तुम्हाला. बघा 20 रुपयाला पालक. म्हणजे पालक, मेथी, शेपू सेम रेट आहे. 20 रुपये जुडी, 30 रुपयाला 2. आणि कोथिंबीर येते 10-10 रुपयाची. आणि इकडे पुदिनाची जुडी आहे. बघा ही तुम्हाला 10-10 रुपयाला मिळणार. आणि हा पावटा आहे, आपण त्याला मोठी पापडी म्हणतो. हा पावटा आहे. आणि ही वालपापडी आहे. हा जो पावटा आहे ना, हा तुम्हाला 20 रुपये पाव किलो मिळेल. पण ही वालपापडी जी आहे ती 30 रुपये पाव किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा हे 30 रुपये पाव किलो आहे. आणि फरस बी 30 रुपये पाव किलो आहे. बाकी तुम्हाला जेवढ्या भाज्या दिसत आहेत, भेंडी सोडून ना, भेंडी पण 30 रुपये पाव किलो आहे. बाकी हे सगळं आहे ना, हे तुम्हाला 20 रुपये पाव किलो. बघा कुठल्या भाज्या दिसतात त्या सगळं 20 रुपये पाव किलो. आणि 30 रुपये अर्धा किलो हा आजचा रेट आहे. आणि
भेंडी आहे ती 30 रुपये पाव किलो आणि 50 रुपये अर्धा किलो. गवारचा काय रेट आहे दादा आज? गवार पण आहे ती 30 रुपये पाव किलो आणि 60 रुपयाला अर्धा किलो. ती 60 रुपये अर्धा किलो आणि गावठी गवार आहे, बारीकवाली गवार आहे बघा मस्तपैकी. आणि या दादांकडे तुम्हाला मटकी, मूग सर्व भिजलेले कडधान्य. कसे आहेत ते कडधान्य दादा? सगळे सेम रेट आहे. 30 रुपये पाव किलो आहे भिजलेली कडधान्य. या मार्केटला आलं तुम्हाला अशी भिजलेली कडधान्य पण मिळतील बघा. ही फ्रायवाली मिरची आहे 30 रुपयाला पाव किलो आणि 50 रुपयाला अर्धा किलो. या मावशीकडे आहेत पालेभाज्या. आणि इकडे आहे लाल माठ. कसा आहे बघा? 30 रुपयाला एवढी मोठी जुडी आहे लाल माठची हा बघा. आणि इकडे हिरवा माठ पण आहे बाजूला लगेच. हा कसा आहे बघा? हा पण 30 रुपयेच. आणि इकडे बाकी पालक आहे, चवळी आहे, मेथी आहे बघा. इकडे चुका पण आहे. चुका कसा आहे बघा? 50 रुपयाला 2. 20 रुपये बघा. मावशीने पटापट रेट सांगितलेले. आणि कांदा कसा आहे? 20 रुपयाला जुडी आहे कांद्याची. हा आहे तो चुका. आणि बघा ही मोठी पानं दिसतात ती करडईची आहे. हां, ही 30 रुपये जुडी आहे. 50 रुपयाला 2 जुड्या तुम्हाला मिळणार आहेत. आणि चुकाची पानं बघा कशी असतात, ती बारीक असतात, करडईची मोठी असतात. त्याच्यावरूनच आपण ओळखू शकतो. बाकी तर नावं या मावशीने सांगितली तुम्हाला पटापट. पालक कसं आहे बघा? पालक 30 रुपयाला 1, 50ला 2. आपण ह्या साईडने आलो कुठून? जांभी नाक्याच्या साईडने आतमध्ये. सुरुवातीलाच इकडे मावशी बसलेली आहे. सुरुवात म्हणजे थोडंसं आतमध्ये आल्यानंतर. आणि ही पूर्ण गल्ली आहे ती पूर्ण हे भाजी मार्केट आहे बघा. आणि हे पण दुकान आहे ते ह्यांचंच आहे. सगळी तरकारी बघा. इकडे तुम्हाला वांगी, शिमला मिरची, मटार सर्व काही मिळेल. कसा आहे मटार मामा? बघा 100 रुपये किलो मटारचा रेट आहे आजचा. आणि तिकडे राजमा दिसतोय. राजमा कसा आहे किलो बघा? राजमा पण आहे 100 रुपये किलो बघा. सफेदवाला आहे तो 100 रुपये किलो आहे. पाठीमागे जो काळा राजमा दिसतोय ना तुम्हाला, हा 150 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. रिटेलचे रेट मी तुम्हाला सांगतो ठाणा मार्केटमधले. इकडे शेवग्याची शेंग आहे ही तुम्हाला 30 रुपये पाव किलो मिळणार आहे आणि 50 रुपये अर्धा किलो मिळेल तुम्हाला. आणि काकडी कशी आहे दादा बघा? 60 रुपये किलो ही वाली काकडी आहे. आणि इकडे लाईट हिरवी बघा. ही पण कारली ह्या कलरची आणि ह्या कलरची. कशी आहे ती? 80 रुपये किलो बघा. ही कारली 80 रुपये किलो. आणि ही वाली सेम रेट आहे 80 रुपये किलोच. हे आहे टोमॅटो. टोमॅटो कसा किलो दादा आज? 50 रुपये 40 रुपये बघा. हा टोमॅटो आहे तो 50 रुपये किलो आहे. लाकडाच्या ह्या साईडचा थोडी मोठी साईज आहे आणि थोडीशी साईज छोटी झाली आहे तो 40 रुपये किलो आहे. कसं आहे? 40 का नीचे वाला 30. गड्डी की किलो बघा? 40 रुपये गड्डी आहे फ्लॉवरची. कुठली पण गड्डी घ्या, किलोचा हिशोब नाही आहे, गड्डीचा हिशोब आहे. आणि कोबी 30 आहे 20 बघा. कोबी आहे तो 30 रुपये आणि छोटीवाली गड्डी घेतली तर 20 रुपये. आणि हा फ्लॉवर घेतला तर 30 रुपयाला. ते गड्डीचा हिशोब आहे पूर्णपणे. आणि दुधी कसा आहे दादा? 1 पीस बघा. इकडे पण पीसचाच हिशोब आहे. 30 रुपयाला 1 पीस मिळेल दुधीचा. आणि हा घेतला तर 40 रुपयाला मिळेल तुम्हाला दुधी. हे काकडी आहे बघा. ती मगाची वेगळी होती, आता ही वेगळी आहे. ही 30 रुपयाला अर्धा किलो, 50 रुपयाला किलो काकडी. हे गाजर आहे त्यात 20 रुपये पाव किलो. आणि बीट बघा. बीट पण 20 रुपये पाव किलो बघा. आणि अर्धा किलो 40 रुपये. इकडे तुम्हाला डिस्काउंट नाही अर्धा किलोला. दिसतो आपल्याला मुळा. कसा आहे मुळा? 20 रुपयाला 2 बघा. 20 रुपयाला 2 मुळे मिळतील बघा. सिंगल मुळे आहेत. 20 रुपयाला 2 आहेत इकडे लांबडीवाली वांगी आहेत जी तुम्हाला 20 रुपये पाव किलोने मिळणार आहेत. आणि हिरवीवाली टोमॅटो मिळणार आहेत. म्हणजे कच्ची नाही, ती हिरव्या कलरची. ही पण 20 रुपये पाव किलो. 20 रुपये पाव. शेंगा 40 रुपये पाव. 70ला अर्धा बघा. 70 रुपये अर्धा किलो या शेंगा आहेत. 40 रुपये पाव किलो. आणि बघा इकडे ह्या मित्राकडे हळदी पण आहे जी तुम्हाला 70 रुपयाला पाव किलो आहे. 70 रुपये पाव किलो ओली हळद आहे. ओली आणि तोंडली कशी आहे? तोंडली 30 रुपये पाव. 40 वाला 30 बघा. 30 रुपयाला पाव किलो तोंडली आहेत. आणि यांचे शेट इकडे बसलेत पाठीमागे हे बघा. आणि इकडे ही जी भाजी आहे ना, मोगरी आहे. मोगरी म्हणजेच मुळ्याची भाजी आहे. मुळ्याची भाजी ना बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण विचारलं होतं लोकांना, बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलं होतं. आणि कशी आहे ही? ये 40 रुपये पाव शेटजी बघा. 40 रुपये पाव किलो, 70 रुपये अर्धा किलो मुळ्याची भाजी. आणि गव्हाची शेंग ये 40 रुपये पाव बघा. 40 रुपये पाव किलो गवारीची शेंग आहे. ही वेगळीवाली गवार आहे. आपण मागाशी बघितली ती वेगळीवाली होती, ही रेग्युलरवाली आहे बघा. इकडे शेवग्याच्या शेंगा पण आहेत. 30 रुपये पाव बघा. 30 रुपये पाव किलो. शेवग्याच्या शेंगाचा रेट आता सध्या कमी आहे. 30 रुपये पाव किलो चाललेला आहे. इकडे आलं आहे एकदम सुकवाला आलं आहे. कसं आहे दादा हे आलं?
70ला पाव. बघा 70 रुपये पाव किलो. याने एकदम खडखडी सुका आला आहे आणि दादा सांगताय साताऱ्याचा आला आहे म्हणून. एकदम चांगला सुका आला म्हणजे साताऱ्याचा आला आहे. बघा आणि खडखडी सुका आला आहे. आणि इकडे आहे चिंच. बघा चिंचेचे असे वाटे करून ठेवलेत. कसं आहे? 70 रुपये मीठ लावलेली. मीठ लावलेली चिंच आहे बघा. आणि ही बिगर मिठाची. ती कशी? 70. बघा 70 रुपये. पण वजनात फरक असेल ना? नाही पाव किलो आहे. दोन्ही पण पाव किलो. बघा मीठ लावलेली ही चिंच आहे आणि ही बिन मीठ लावलेली आहे. आणि दोन्हीचा रेट 70 रुपयेचा आहे पाव किलोचा. बघा दरवेळेला आपल्याला मार्केटमध्ये आले की काहीतरी नवीन दिसतं. आता ह्याला आंबाडा म्हणतात. मद्रासी लोक याचं लोणचं बनवतात. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपल्याकडे काय म्हणतात त्याला ते. आणि कसं आहे? कसं आहे? हे 40 रुपये पाव आहे. 40 रुपये पाव किलो आहे आंबाडा. नवीनच काहीतरी दिसलेलं आहे आपल्याला मार्केटमध्ये आंबाडा. ही आवळा कसा आहे? 40ला पाव. आवळा पण आहे तो 40 रुपयाला पाव किलो. आणि इकडे आहेत कंटोळे छोटे छोटे. कसे आहे ते? बघा 60 रुपयाला पाव किलो कंटोळे. सध्या पावसाळ्यातली स्पेशल भाजी पावसाळ्यातच मिळते, नंतर नाही मिळणार तुम्हाला. कंटोळीची भाजी 60 रुपये पाव किलो, त्यामुळे ती महाग असणार आहे. आणि दोडका कसा आहे दादा? हे 30 रुपये पाव. बघा 30 रुपये पाव किलो दोडका आहे. मला आजच्या तारखेला कुठे गेलात ज्या अवेलेबल भाज्या दिसतील ज्या असतील तर सर्व भाज्या तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळणार आहेत. सर्व भाज्या A to Z. पडवळ आहे तो 30 रुपयाला पाव किलो, 50 रुपयाला अर्धा किलो. आणि दम आलूवाले हे बटाटे छोटे छोटे 60 रुपये किलो. बघा 60 रुपये किलो आहे दम आलू. इकडे चवळी आहे ही पण 30 रुपये पाव किलो आणि 50 रुपये अर्धा किलो. बघा किरकोळचे रेट समजत आहेत तुम्हाला. तुम्ही डिमांड केली होती किरकोळचे रेट दाखवा, किरकोळ मार्केट दाखवा. हे बघा हे किरकोळवालं मार्केट आहे. बघा इकडे परवळ आहे. मगाशी बघितलं तो पडवळ. हा आहे तो परवळ. आणि हा आहे 20 रुपयाला पाव किलो, 80 रुपयाला किलो. पाव किलो घ्या किंवा किलो घ्या सेम रेट तुम्हाला मिळणार आहे. आणि इकडे पपई कशी आहे? बघा ही कच्चीवाली पपई आहे 50 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि इकडे आरबी आहे. कसं आहे? 30 रुपये पाव. 50. बघा 30 रुपयाला पाव किलो, 50 रुपयाला अर्धा किलो. बघा इकडे आहे पेरूसारखा दिसणारा चोचो. बघा 100 रुपये किलो ना? 100 रुपये किलोला चोचो. तुम्हाला लांबनं पेरूच दिसेल एकदम, पण नाही ही भाजी आहे, चोचोची भाजी आहे ही. इकडे रताळी आहेत जी तुम्हाला 120 रुपये किलोने मिळणार आहेत रताळी. आणि इकडे पण आहेत रताळी. कशी आहे दादा ही रताळी? बघा 30 रुपयाला पाव किलो, 60 रुपयाला अर्धा म्हणजे 120 रुपयाला किलो. आणि दादांकडे आहेत भोपळे मोठे मोठे. बघा हा आता ह्याला सफेद भोपळा म्हणतात. आणि इकडे आहे तो लालवाला भोपळा आहे. कसा किलो आहे हा? बघा 30 रुपयाला अर्धा किलो, 50 रुपये किलो हा भोपळा. आणि हा वाला बघा तोच रेट आहे 30 रुपयाला अर्धा किलो, 50 रुपयाला तुम्हाला किलो मिळेल. आणि सुरण कसं आहे दादा? बघा 30 रुपयाला पाव किलो, 50 रुपयाला अर्धा किलो. आणि केळी कशी आहे ती? 80 रुपये किलो. बघा 80 रुपये किलो कच्चीवाली केळी आहे तिकडे. आणि इकडे कोवळा आहे पेठा. कसा आहे तो? बघा 60 रुपये किलो कोवळा आहे. हे लोक पेठा पण म्हणतात त्याला. बघा कोवळा पेठा हे सर्व सेम आहे. बघा इकडे त्यांच्याकडे तुम्हाला असे भोपळे, सुरण आणि अरबी वगैरे सर्व काही मिळेल. इकडे आहेत टिंडे जे तुम्हाला 30 रुपये पाव किलो मिळतील, 50 रुपये अर्धा किलो टिंडे. आजचा रेट आहे टिंड्याचा. इकडे तुम्हाला दिसते आहे कलरफुलवाली सिमला मिरची. ही 100 रुपयाला 2 सिमला मिरच्या आहेत फक्त. वजन पाव किलो असेल, 300 ग्रॅम असेल, कमी जास्त असेल, फिक्स नाही. आणि हे कसं आहे ब्रोकली? आता 80 रुपयाला हा एक ब्रोकली मिळणार आहे छोटासा. ह्याचं पण वजन काय नाही, जे असेल ते. आणि हा आहे आईसबर्ग. हा कसा आहे? बघा 60 रुपयाला हा एक आईसबर्ग. वजनाचा काही हिशोब नाही. ही गड्डी लावली आहे ही तुम्हाला 60 रुपयाला मिळेल. आणि बेबीकॉर्न कशाचं आहे? हे 200 ग्रॅम आहे ना? बघा हे बेबीकॉर्न आहेत 50 रुपयाला 200 ग्रॅम. बघा या दादांकडे आले तर तुम्हाला अशा चायनावाल्या भाज्या पण मिळतील. मशरूम पण आहे तिकडे. हे कसे? बघा 60 रुपयाला. आणि हे पण 200 ग्रॅम आहेत. 200 ग्रॅमचं पॅकेट आहे 60 रुपयाला. इकडे आहेत लिंब. कसे आहेत लिंब? 20ला 6. आणि छोटीवाली? 20ला 8 आहे. बघा ही लिंब आहे ती 20ला 6 आहेत. छोटी घेतली तर 20ला 8 आहेत. बघा ही 20ला 8, 20ला 6, 20 20ला 4. बघा हा लिंबाचा रेट आहे पावसाळ्यात पण. फिरता फिरता या गल्लीच्या एंडला आपण आलो. पण तुम्ही इकडे राईट साईडला गेला तिकडे पण मार्केट आहे. आणि लेफ्ट साईडला गेला तर इकडे पण थोडेफार भाजीवाले आहेत, जास्त नाही. मग त्या सर्व भाज्या तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहेत ज्या आपण बघत आलो आहेत. बघा हे असं मार्केट आहे. समोर तलावपाली आहे, तिकडनं पण तुम्ही येऊ शकता. आणि इकडे आपला स्टेशनचा रोड आहे, इकडनं पण तुम्ही येऊ शकता. 3 साईडने एंट्री आहे मार्केटला.
या आणि भाज्या घ्या. आणि आजचा नारळांचा रेट बघा. हे बघा, हे नारळ 30 रुपये, हे आहेत ते छोटे 25 रुपये बघा. आणि हे 35वाले नारळ आहेत बघा. इकडे 60 रुपयावाला नारळ आहे. हा नारळाची साईज बघून ठेवा. नारळ मार्केट आपण लवकरच एक्सप्लोर करणार आहोत वाशीचं. लवकरच येईल तुम्हाला हा व्हिडिओ, कारण आता नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे ठाण्याचं किरकोळवाला भाजी मार्केट, जे दिवसभर चालू असतं. ते ठाण्याच्या जांभळी नाक्याला असतं. जांभळी नाक्याच्या एकदम बाजूला आहे. तिथे तुम्हाला भाजीवाले दिसायला सुरुवात होईल. आणि आजचे रेट तुम्ही बघितलेत काय आहेत ते. किरकोळमधले रेट लक्षात आलेच असतीलच तुम्हाला. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ठाण्याचा हा किरकोळ भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.